तेव्हा दिल्लीत इंडिया आघाडी मुसंडी मारण्याची शक्यता आहे। महत्त्वाचा एक्झिट पोल म्हणायला हवा। इंडिया आघाडीला 3 ते 5 जागा मिळण्याचा अंदाज आहे। तर गेल्या वेळी इंडिया आघाडीला इथं एकही जागा मिळालेली नव्हती। भाजपला गेल्या वेळी 7 जागा मिळालेला होता, त्यामुळे यंदा भाजपला दिल्लीमध्ये फटका बसू शकतो असा एक्झिट पोलचा एआय एक्झिट पोलचा अंदाज सांगतोय। सविस्तर आकडेवारी आपण दिल्लीची बघतोय। एनडीएला अवघ्या 3 जागा मिळू शकतात, 7 वरून 3 वरती घसरण होऊ शकते। इंडिया आघाडी जी भोपळा फोडू शकली नव्हती मागच्या निवडणुकीमध्ये, त्यांना तब्बल 4 जागा पदरात पडू शकतात। म्हणजे काँग्रेस आणि आपची जी हात मिळवणी आहे ती कुठेतरी यशस्वी होताना दिल्लीत बघायला मिळते। तेव्हा दिल्लीत इंडिया आघाडी मुसंडी मारण्याची शक्यता आहे। महत्त्वाचा मुद्दा हा, इंडिया आघाडीला 3 ते 5 जागा मिळू शकतात असा एआय महा एक्झिट पोलचा अंदाज सांगतोय। गेल्या वेळी इंडिया आघाडीला एकही जागा मिळालेली नव्हती, तर भाजपला गेल्या वेळी 7 जागा मिळालेल्या होत्या। त्यामुळे यंदा आप आणि काँग्रेसच्या युतीचा फटका कुठेतरी एनडीएला बसणार असं दिसतंय। तर दिल्लीमधला हे सगळं चित्र आपण बघतोय। एनडीएला 3 जागा मिळू शकतात, इंडिया आघाडीला 4।